पास्तळ येथील JS एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षण दिलं जात आहे की थेट मृत्यूला निमंत्रण दिलं जात आहे। विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणाऱ्या शाळेतच थेट जीवाशी खेळ सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। बोईसर जवळील पास्तळ येथील JS एज्युकेशन सोसायटी शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी सुरू आहे। मात्र या कामासाठी ना हेल्मेट, ना सेफ्टी बेल्ट, ना सुरक्षा जाळी, तरीही कामगारांना थेट दुसऱ्या मजल्यावर चढून जीवघेणे काम करून घेतलं जात आहे। हा निष्काळजीपणा कॅमेऱ्यात कैद झाला असून हे दृश्य कोणाच्याही अंगावर शहारा आणणार आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा गंभीर प्रकार मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मिळालेलं उत्तर, गेल्या अनेक वर्षापासून असेच काम चालते असे बेजबाबदारपणे वक्तव्य केलं जात आहे। हे उत्तर म्हणजे शाळा व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणाचं जिवंत उदाहरण नाही तर काय। अनेक वर्षापासून नियम धाब्यावर बसून काम सुरू आहे आणि आताही त्याच पद्धतीने जीवाशी खेळ। दररोज शेकडो विद्यार्थी या शाळेच्या परिसरात ये-जा करतात। अशा परिस्थितीत उंचावर सुरू असलेलं हे धोकादायक काम म्हणजे मोठ्या अपघाताला खुलं आमंत्रण आहे। आज कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष, उद्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? कामगार सुरक्षित नाहीत, मग आमच्या मुलांची सुरक्षितता कोण देणार? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे। शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर, पण येथे जर नियम मोडले जात असतील तर हा थेट गुन्हा नाही का? या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन शिक्षण विभाग, कामगार सुरक्षा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। अपघात झाल्यावर चौकशी नको, आत्ताच कारवाई हवी। शाळांमधील हा निष्काळजीपणा कधी थांबणार? प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण पालकवर्ग आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे।